नाफेडची थेट बाजार समितीतून कांदा खरेदी. सहकारी संस्थांनाही व्यापारी परवाने मिळणार. प्रशासनाकडून तांत्रिक अडचणी दूर. कवडीमोल भाव मिळत असल्यानं कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला असताना सरकारला अखेर जाग आली. नाफेड आणि एनसीसीएफ आता थेट बाजार समितीतून कांदा खरेदी करणार आहे. त्यासाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणी देखील दूर करण्यात आल्या. नाफेड आणि एनसीसीएफनं थेट बाजार समितीतून कांद्याची खरेदी करावी ही गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांची मागणी होती. तर दुसरीकडे नाफेड आणि एनसीसीएफनं नियुक्त केलेल्या सहकारी संस्थांकडे व्यापारी परवाना नव्हता. त्यांना थेट बाजार समितीतून कांदा खरेदीसाठी तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. मात्र साम टीव्हीनं याबाबत मुद्दा लावून धरल्यानंतर अखेर त्यावर तोडगा काढण्यात आला. याच्यामध्ये लायसन्स वगैरे काढण्याची सूचना आपण दिले, म्हणजे या आधीपासूनच निर्देश होते, परंतु लायसन्स वगैरे काढायला जो काही अडथळा येत होते ते आपण म्हटलं की ते उद्यापर्यंत ते सगळे काढून घ्यावं. आणि आपलं टार्गेट आहे की सर्व 39 जो IAS आहे 20+19 नाफेड आणि NCCFचे त्यांची सगळे बाजार समितीमध्ये खरेदी प्रक्रिया जो आहे ते म्हणजे ते बाजार समितीच्या खरेदीमध्ये सोमवार सकाळपासून किमान ते म्हणजे सहभागी होतील याची स्पष्टता त्याला सूचना देण्यात आलेली आहे. बाजार समितीतून कांदा खरेदीसाठी नाफेड आणि एनसीसीएफच्या सहकारी संस्थांना व्यापारी परवाने दिले जाणार आहे. सोमवारपासून नाफेड आणि एनसीसीएफ कडून थेट बाजार समितीतून कांदा खरेदी सुरू होईल. खरेदी केंद्र नसलेल्या मालेगाव आणि येवला तालुक्यात नाफेड आणि एनसीसीएफचे अधिकारी थेट बाजार समितीतून कांदा खरेदी प्रक्रिया राबवणार आहेत. बाजार समितीच्या दर्शनी भागात कांदा खरेदीचं स्थान, दर याचे फलक लावणे बंधनकारक असणार आहे. शेतकऱ्यांची तक्रार असल्यास आपले सरकार पोर्टलसह लेखी नोंद देखील घेतली जाणार आहे. गैरव्यवहाराची तक्रार आल्यास केंद्रीय तपास यंत्रणेकडून चौकशी होणार आहे. मात्र नाफेडच्या कांदा खरेदीनं शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का, हाच खरा सवाल आहे. सोमवारपासून तुम्ही या खरेदीला चालू म्हणजे सुरुवात करा. जेव्हा प्रत्यक्षात ही खरेदी होईल आणि शेतकऱ्यांच्या पदरात जो भाव व्यापाऱ्यांपेक्षा जो चढ्या भावाने जर घेतलं आणि तो जर योग्य आम्हाला भाव भेटला तर आम्ही खरोखर या बाबतीत आम्ही समाधानी आहोत आणि या शासनाचं सुद्धा आम्ही अभिनंदन करू. मात्र कांदा खरेदीवरून सरकारची सगळी नौटंकी सुरू असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली. नाफेडच्या आणि NCCFच्या अधिकाऱ्यांना कडक शब्दामध्ये सांगावं की जो काही उपलब्ध असणारा शेतकऱ्याचा कांदा असेल तो कांदा खरेदी करा आणि तरच मग खऱ्या अर्थानं बाजार हस्तक्षेप होईल आणि मग कांद्याचे भाव वाढतील आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. अन्यथा ही एक फक्त नौटंकीच ठरणार आहे. त्यातून शेतकऱ्यांना फायदाही होणार नाही, प्रचंड भ्रष्टाचार मात्र होणार आहे आणि तिजोरीतला पैसा खर्च होणार आहे. नाफेड आणि एनसीसीएफच्या जाचक अटी आणि निकष आणि बाजारापेक्षा कमी भाव यामुळे शेतकऱ्यांनी या कांदा खरेदीकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे 2 लाख मेट्रिक टनापैकी अवघी 2000 क्विंटल कांदा खरेदीच आतापर्यंत होऊ शकली. रियालिटी चेकच्या माध्यमातून साम टीव्हीनं ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर कांदा खरेदीतील अटी आणि निकष देखील शिथिल करण्यात आले. मात्र सरकारचे नवे उपाय किती प्रभावी ठरतात हे प्रत्यक्ष कांदा खरेदी सुरू झाल्यानंतरच कळणार. अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक.